नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की उद्या आता जो कॉमन ग्रुप आहे टी वाय बी कॉमचा त्याचा शेवटचा पेपर असेल. आणि परवाला बँकिंगचा पहिला असेल आणि मार्केटिंगचा पहिला असेल. आणि त्याच्यानंतर जो आहे मंगळवारी मला वाटते बँकिंगचा एक राहिलेला राहील आणि मार्केटिंगचा एक राहील. तर उद्या जो आहे तो कॉमनचा शेवट पेपर असेल. कुठला आहे बघा उद्या? कॉम 222. ठीक आहे, तर हा उद्या शेवटचा पेपर असेल कॉमन ग्रुपचा. याच्यामध्ये मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील हा असणार आहे. यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला आय एम पी क्वेश्चन्स वगैरे जे आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत, सर्वांना माहिती असेल. कोर्सची फी आज खूप कमी केलेली आहे, फक्त ₹100 कोर्स फी आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी कोर्स घेऊ शकता, फक्त ऑफर आजचे दिवस आहे. ओके, तुम्ही कोर्स घेऊ शकता ॲप्लिकेशनवरती जाऊन. तुम्हाला ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती, किंवा तुम्हाला याची लिंक जी आहे खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हे ॲप घेऊ शकता. ओके, तर आता याच्यामध्ये तुम्ही बघा कॉम 222 टी वाय बी कॉम मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम यासाठी आपल्याला आय एम पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. माझ्याकडे बघा हा सेट 1 आहे. सेट 2 तुम्हाला अजून एक आहे आपल्या ॲप्लिकेशनवरती. तुम्हाला त्यातून जो पाहिजे असेल तुम्ही त्यामधून घेऊ शकता. तुम्ही त्यापैकी तुम्ही अर्धे जरी प्रश्न केले तरी तुम्ही चांगल्या गुणांनी पास होऊ शकता. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आता. कर्मचारी विवेचनाचे तुम्हाला 5 उद्देश लिहायचे आहेत. कर्मचारी विवेचन असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यामध्ये बघा राईट एनी 5 ऑब्जेक्टिव्ह ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. नंतर आहे मानवी संसाधन विकासाच्या तंत्रे व पद्धती तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. स्टेट दी टेक्निक्स अँड मेथड्स ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्याला आपण HRD वगैरे म्हणतो. नंतर आहे कर्मचारी व्यवस्थापनावर परिणाम करणारे तुम्हाला पर्यावरणाचे घटक लिहायचे आहेत. व्हॉट आर द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन पर्सनल मॅनेजमेंट. ठीक आहे. नंतर आहे कर्मचारी व्यवस्थापनाची तुम्हाला व्यवस्थापकीय कार्य लिहायची आहेत. एक्सप्लेन द मॅनेजरियल फंक्शन्स ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. नंतर आहे कर्मचारी व्यवस्थापनाचे तुम्हाला 5 फायदे लिहायचे आहेत. स्टेट 5 ॲडव्हान्टेजेस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. नंतर आहे औद्योगिक संबंध म्हणजे काय, त्याचे तुम्हाला 2 वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. औद्योगिक संबंध म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल रिलेशन्स, राईट टू ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन. नंतर आहे संघटन संकल्पनेतील घटक तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द फॅक्टर्स इन द ऑर्गनायझेशन कन्सेप्ट. नंतर आहे अधिकार प्रदान म्हणजे काय, त्यातील तुम्हाला अडचणी वगैरे सांगायच्या आहेत. नंतर आहे व्हॉट इज डिलिगेशन ऑफ ऑथॉरिटी, स्टेट द प्रॉब्लेम्स इन डिलिगेशन ऑफ ऑथॉरिटीज. नंतर आहे रेषा व कर्मचारी संघटनेचे तुम्हाला गुण व दोष तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. राईट द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. नंतर आहे कार्यविस्तार म्हणजे काय, ते तुम्हाला सांगायचं आहे, आणि ते अंमलात कशा प्रकारे आले ते देखील तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. कार्यविस्तार म्हणजे काय थोडक्यामध्ये? जॉब एनलार्जमेंट. हाऊ वुड यू एक्झिक्यूट दिस स्कीम. नंतर आहे कार्यविश्लेषणाचे तुम्हाला तंत्र वगैरे कोणते आहेत ते सांगायचं आहे. एक्सप्लेन द टेक्निक्स ऑफ जॉब अनालिसिस. कार्यवर्णन म्हणजे काय ते देखील तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर ज्यांना कोणाला अजून आय एम पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. हे आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती. ₹100 कोर्सची फी आहे. ठीक आहे, शेवटची ऑफर आहे आजच्या दिवस फक्त तुम्हाला. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला कोर्स किंवा ॲप वगैरे घ्यायचा असेल तर त्यांनी घेऊ शकता. त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकता @टॉक. ठीक आहे, त्यावरून तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला याच्यामध्ये मी अजून एक सांगणार आहे बघा. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल. यामध्ये बघा रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर होतं. तुम्ही रोजचे लाईव्ह लेक्चर त्यामध्ये बघू शकता. रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर होतं. त्यामध्ये मी तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणारे आहे क्वेश्चन्स वगैरे डिस्कशन, तुमचे प्रश्न उत्तर वगैरे आपण त्याच्यामध्ये घेत असतो. परत बरेच काही त्याच्यामध्ये आपण गोष्टींचा गायडन्स वगैरे तुम्हाला देत असतो. तर रात्री संध्याकाळी 9 वाजता लेक्चर आहे, तुम्ही जॉईन करू शकता. डेली आपलं रात्री 9 वाजता लेक्चर असतं. परत बघा मित्रांनो, तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला सर्व विषयांचे जे काही आय एम पी क्वेश्चन्स वगैरे जे काही आहेत, जे एवढे काही लेक्चर्स वगैरे आहेत, ते सर्व तुम्हाला जे आहे त्याच्यावरती आपल्याला अपलोड केलेले दिसतील. तुम्ही ते आपल्या याच्यामधून बघू शकता ॲपमध्ये. परत मित्रांनो, तुम्ही थोडंसं जर व्हिडिओच्या खाली गेले तुम्हाला याच्यामध्ये बघा, मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं ABCID बद्दल. तर सर्वांना जे आहे बघा मित्रांनो, ABCID हा बनवून घ्यायचा आहे. तर ABCID कसा बनवायचा, काय बनवायचा, त्याची लिंक जी आहे मित्रांनो तुम्हाला मी खाली दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ देखील पाहू शकता की ABCID कसा बनवायचा. यामध्ये तुम्हाला डिजिलॉकरची मदत घ्यायची आहे. डिजिलॉकरची वेबसाईट असेल किंवा मोबाईल ॲप्लिकेशन असेल, त्यामध्ये तुम्हाला ABCID क्रिएट करायचा असं तुम्हाला सर्च करायचं आहे वरती, किंवा तुम्हाला एक नंबरच ऑप्शन येऊ शकतं ABCID क्रिएट करायचा तो. त्या ठिकाणी तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मराठी आणि इंग्लिश दोन्ही नाव सर्च करून तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तुमचा PRN नंबर टाकायचा आहे आणि क्रिएट करायचा आहे. 2 मिनिटामध्ये तुमचा जो ABCID आहे तो क्रिएट होऊन जाईल, ते तुम्ही बघू शकता. नंतर बघा मित्रांनो, पेपर कसा लिहायचा, मुद्दे कसे मांडायचे, अक्षर कसं करायचं पेपरमध्ये, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आपल्या एका विद्यार्थिनीचा पेपर आहे, जे फोटोकॉपी आहे, आपल्याकडे फोटोकॉपी आली होती. तर हा मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पेपर कशा प्रकारे लिहिलेला आहे, मुद्दे कसे लिहिलेले आहेत, अक्षर कसं काढायचं, ठीक आहे, छोट्या-छोट्या गोष्टी कशा टाळायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, कुठल्या गोष्टी करायच्या, ते संपूर्ण तुम्हाला जे आहे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा असेल तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. ज्याला गरज आहे ते घेऊ शकता.
कारण ॲप्लिकेशन हे सर्वांसाठी नाही आहे. ज्यांच्याकडे वेळ नसेल किंवा अभ्यास करायला वेळ नसेल, जॉब कोणी करत असेल, तर अशा लोकांसाठी आपण जे आहे ते ॲप्लिकेशन वगैरे बनवलेलं आहे. ठीक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी अजून सांगू इच्छितो, कॉम 2022 मध्ये तुम्हाला जो उद्याचा पेपर होणार आहे, कॉमन ग्रुपचा शेवटचा पेपर, त्यामध्ये बघा तुम्हाला HRDवर एक प्रश्न येऊ शकतो. नंतर कर्मचाऱ्यावर तुम्हाला 2-3 प्रश्न येऊ शकतात. तर कर्मचारी तुम्हाला वाचून घ्यायचा आहे पूर्ण टॉपिक. ठीक आहे. कर्मचारी पूर्ण वाचून घ्यायचा आहे. अ, नंतर बघा याच्यामध्ये जो अजून प्रश्न असू शकतो तो असा आहे की संघटन, नंतर आहे रेषा व कर्मचारी, बँकेवर तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. कार्यविस्तार म्हणजे काय हा देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. कार्यविश्लेषण, कार्यवर्णन अशा प्रकारचे याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज जॉब डिस्क्रिप्शन, गिव्ह द फीचर्स ऑफ जॉब डिस्क्रिप्शन, विश्लेषणाची प्रक्रिया तुम्हाला स्पष्ट करायची आहे. मनुष्यबळ नियोजनाचे तुम्हाला प्रकार सांगायचे आहेत. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मॅन पॉवर प्लॅनिंग वगैरे. तर अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला जे आहेत प्रश्न वगैरे उद्या येऊ शकतात. ज्यांना कोणाला पूर्ण IP क्वेश्चन्स पाहिजे असेल आणि सेकंड PDF पाहिजे असेल, तर त्यांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. ॲप्लिकेशनवर तुम्हाला कोर्स दिलेला आहे. आजच्या दिवस फक्त ₹100 कोर्स फी आहे. तर ज्याला घ्यायचं आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.